नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सर्व भावे करावे. मंडळी, गेले 2 आठवडे बाळ होण्याआधी काय काळजी घ्याल किंवा डिलिव्हरी नंतर काय काळजी घ्याल ह्याबद्दलचे व्हिडिओ पोस्ट केले होते. आणि आता आजचा व्हिडिओ असणार आहे ती म्हणजे माझी प्रेग्नन्सी जर्नी. आता तुम्ही म्हणाल की ह्यात काय मोठं विशेष, जसं सगळ्यांची प्रेग्नन्सी असते 9 महिन्यांची तसेच हिची पण असणार. पण नाही, माझ्या प्रेग्नन्सीमधला एक ट्विस्ट हा आहे की जनरली प्रेग्नन्सीमध्ये काही स्त्रियांना डायबिटीज डिटेक्ट होतो, ज्याला गेस्टेशनल डायबिटीज असं म्हणतात. पण माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं होतं. मी आधीपासूनच डायबेटिक असल्यामुळे माझी प्रेग्नन्सी ही हायरिस्क प्रेग्नन्सी ह्या प्रकारात मोडत होती. आणि त्यामुळेच मी असं म्हटलं की माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मी काय काय काळजी घेतली किंवा कशा कशा टप्प्यांमध्ये मी त्या गोष्टींना सामोरी गेले, हा संपूर्ण प्रवास मी माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर शेअर करावा. माझा आजचा व्हिडिओ बघून जर किमान 2-4 बायकांना जरी कॉन्फिडन्स आला की ओके सगळ्या गोष्टी नॉर्मल होऊ शकतात, तरी मी म्हणेन की आजचा माझा व्हिडिओ हा सत्कारणी लागला. आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, आजचा व्हिडिओ हा असणार आहे 5 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये, म्हणजे 5 वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मी तो डिवाइड करणार आहे. पहिला असेल पार्श्वभूमी, त्याच्यानंतर फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड, थर्ड आणि द बिग डे, अशा गोष्टींमध्ये तो मी डिवाइड केला आहे. व्हिडिओ थोडासा नेहमीपेक्षा मोठा असणार आहे, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया माझ्या प्रेग्नन्सी जर्नीला. पार्श्वभूमी. मंडळी, तुमच्यापैकी काही जणांनी मला TV सिरियलमध्ये किंवा फिल्म्समध्ये, नाटकांमध्ये पाहिलं असेलच. पण ज्यांना माहीत नाही अशांसाठी मी सांगेन की मी एक व्यावसायिक अभिनेत्री आहे. माझ्या कामांच्या वेळा ह्या इतक्या विचित्र असतात, त्यामुळे जेवण अनियमित, व्यायामाचा अभाव, हे सगळं माझ्या बाबतीत घडत होतं. अशातच लग्नाच्या 3 वर्षानंतर आमच्याकडे पहिल्यांदा गोड बातमी कळली. येस, अर्थातच लग्नाच्या 3 वर्षानंतर मी पहिल्यांदा प्रेग्नंट राहिले. अर्थातच आम्हा सगळ्यांना प्रचंड आनंद झाला. पण तो आमचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण जे किट असतं प्रेग्नन्सी किट, त्याच्यावरती रिझल्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी मला काही ब्लड टेस्ट करायला सांगितल्या होत्या. त्या ब्लड टेस्टचे रिपोर्ट आले तेव्हा आमच्या सगळ्यांचा आनंद हा काळजीमध्ये बदलला. कारण मला प्रचंड प्रमाणात डायबिटीज म्हणजेच मधुमेह निघाला होता. डॉक्टरांच्या मते मी ती प्रेग्नन्सी कंटिन्यू करणं अत्यंत धोकादायक होतं. तरीही आम्ही 2 ते 3 डॉक्टरांची मतं घेतली, जाणून घेतलं सगळ्या सिनियर डॉक्टरांकडून. पण सर्वानुमते हेच ठरलं की इतका हेवी डायबिटीज असताना सुद्धा जर तुम्ही बाळाला जन्म देण्याचा विचार करत असाल तर ते अत्यंत आईसाठी आणि बाळासाठी अतिशय धोकादायक आहे. आणि अशातच मला एका डॉक्टरांनी मला एक छान बोलता बोलता एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले की एक गोष्ट लक्षात ठेव, निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्टींमध्ये सिग्नल देत असतो किंवा आपल्याला अलर्ट करत असतो. आपल्याला तो सिग्नल समजण्याची आपली कुवत हवी. हे म्हणाल्यानंतर मला समहाव म्हणजे माहिती नाही, पण मी देवाला एकच प्रार्थना करत होते की जर देव म्हणजे किंवा निसर्ग काही मला सिग्नल देत असेल तर ती कळण्याची कुवत माझ्यामध्ये यावी. माझ्या बाबतीत डायबिटीसमुळे गोष्ट घडली होती ती म्हणजे ज्या आठवड्यांमध्ये बाळाला हृदयाचे ठोके येतात त्या आठवड्यात तर नाहीच, पण त्याच्या 2 ते 3 आठवड्यानंतर सुद्धा बाळाच्या हृदयाचे ठोके हे आलेच नाहीत. आणि म्हणूनच डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की हा निसर्गाचा सिग्नल आहे की बाळ नॉर्मल नाही आहे. याचाच अर्थ त्याची ग्रोथ खूप स्लो आहे. त्याच्यामुळे जरी हार्टबीट झाले तरीसुद्धा बाळ पूर्णतः निरोगी आणि सुदृढ जन्माला येईलच, याची गॅरंटी आम्ही कोणीही देऊ शकत नाही. आणि अशातच मला ब्लिडिंग सुरू झालं आणि नंतर क्युरेटिनही करावं लागलं. पण थोडक्यात काय, आमचा पहिल्या आनंदावरती अशा पद्धतीने विरजण पडलं. त्याच्यानंतर मला आणि माझ्या नवऱ्याला, आमच्या अख्ख्या कुटुंबियांना भावनिकदृष्ट्या स्ट्रॉंग राहणं अत्यंत गरजेचं होतं, जे की आम्ही राहिलो. पण माझ्या मात्र मनात एक भीती बसली होती, ती म्हणजे
आता आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर मी आई जरी होण्याचा विचार केला तरी मधुमेह हा आता माझा आयुष्यभरासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंतचा साथीदार असणार होता. त्यामुळे अशा पद्धतीची कॉम्प्लिकेशन्स ही मी कधी प्रेग्नंट राहिले तरी होणारच होती. त्यामुळे माझ्या मनात अत्यंतिक भीती बसली होती. फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे किंवा पहिली तिमाही म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा महिना. असं म्हणतात की पहिले 3 महिने होईपर्यंत कुणाला सांगायचंही नसतं, कारण ते 3 महिने हे अत्यंतिक कॉम्प्लिकेटेड महिने असतात. त्यावेळेला काहीही होऊ शकतं. आता पहिलाच माझा इतका कटू अनुभव असल्यामुळे माझ्या मनात प्रचंड भीती बसली होती. पण लग्नाच्या 6 वर्षानंतर आमच्याकडे पुन्हा एकदा गोड बातमी आली. पण त्या दरम्यान म्हणजे पहिलं जे माझं अर्धवट प्रेग्नन्सी झाली त्याच्यानंतर मी माझे शुगर कंट्रोल करण्यासाठी, माझं वजन कंट्रोल करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. त्याच्यासाठी मी वॉक करायचे, योगा करायचे, त्याच्यानंतर डाएट व्यवस्थित फॉलो केलं गेलं होतं. त्यामुळे माझं साधारणतः 7 ते 8 किलो वजन कमी झालं होतं आणि अर्थातच शुगरसुद्धा कंट्रोलमध्ये आली होती. मी स्वतःला शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सक्षम बनवलं होतं. जेव्हा आम्हाला गोड बातमी कळली, अर्थातच पुन्हा एकदा आनंद झाला, पण पुन्हा एकदा भीती होती की पहिल्यासारखं झालं तर. पण नाही. डॉक्टरांनी चेकअप केलं, ब्लड टेस्टचे रिपोर्ट आले आणि सगळ्यांच्या रिझल्टवरून एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे ह्या वेळची प्रेग्नन्सी ही अत्यंत हेल्दी प्रेग्नन्सी असणार होती. हे ऐकून मला आणि माझ्या नवऱ्याला, आमच्या संपूर्ण कुटुंबियांना प्रचंड आनंद झाला. पण बाळाचे हार्टबीट्स येईपर्यंत खरं सांगायचं तर मला अजिबात चैन नव्हतं. ज्या दिवशी त्याची सोनोग्राफी असणार होती त्यावेळेला अक्षरशः मी देवाचा धावा करत होते की हे सगळं नॉर्मल असू दे, हे सगळं नॉर्मल असू दे. ज्या वेळेला मी आणि माझ्या नवऱ्याने माझ्या बाळाचे पहिल्यांदा हार्टबीट्स ऐकले त्यावेळेचा आनंद इतका अवर्णनीय आहे, कारण त्या आवाजापेक्षा सुंदर आवाज मी आजपर्यंत कधीच कुठला ऐकला नव्हता. अक्षरशः आम्ही दोघं एकमेकांना मिठी मारून आनंद अश्रू वाहत होते की चला पहिला धोका टळला. पण मला ह्या सगळ्या आनंदाबरोबर एक ट्विस्ट आला आणि तो म्हणजे मला डायबेटीज असल्या कारणाने मी ओरल टॅबलेट काहीही घेऊ शकणार नव्हते आणि त्यासाठी मला बाळ जन्माला येईपर्यंत किंवा डॉक्टरांनी पुढचं इंटिमेशन देईपर्यंत मला रोज 3 इंजेक्शन्स घ्यावी लागायची. तेव्हाच माझे डायबेटॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर सचदेव यांनी आम्हाला एक चिपचं इंट्रोडक्शन केलं. ते इथे बसवायची ती चिप, जेणेकरून आपण काय खातो, ती शुगर स्पाईक कशी होते, शुगर लेवल डाऊन कधी होते, अप कधी होते, हाय कधी होते, हे ते एक स्कॅनरसारखं असायचं आणि ते आम्हाला इंडिकेशन मिळायचं. आम्ही ती चिपसुद्धा बसवली की जेणेकरून पहिले 3 महिने, पहिले 4 महिने आपल्याला आपल्या शुगरचं कंट्रोल करणं सोपं जावं ह्यासाठी. आता पहिल्या ट्रायमिस्टरपासून, कारण माझी प्रेग्नन्सी कळली तेव्हा साधारणतः 6-7 आठवडे झाले होते, म्हणजे 1.5 महिना वगैरे झाला होता. सो त्या क्षणापासून ते बाळ जन्माला येईपर्यंत किंवा बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा मला रोज 3 ह्याप्रमाणे इंजेक्शन्स घ्यावी लागत होती. सेकंड ट्रायमिस्टर अर्थात दुसरी तिमाही, ज्याच्यात 4था, 5वा आणि 6वा महिना येतो. म्हणजे खरं सांगू का, दिवसभरातली 3 इंजेक्शन सोडता मला कुठल्याही प्रकारचा प्रेग्नन्सीमध्ये होणारा त्रास होत नव्हता. मला एकदाही उलट्या झाल्या नाहीत किंवा माझ्या पायांना सूज आली नाही, कारण मी स्वतःला खूप छान ॲक्टिव्ह ठेवलं होतं आणि हायरिस्क प्रेग्नन्सी असून सुद्धा मला विशेष असा काही त्रास होत नव्हता. मला कुठले कडक डोहाळेही लागले नव्हते किंवा काहीच होत नव्हतं. पण 5व्या महिन्यात एकदा एक गोष्ट घडली. माझी शुगर 52वर आली. मगाशी मी म्हटलं तसं ती चिप बसवल्यामुळे आम्हाला लगेच कळलं, कारण मला बोलता बोलता अचानक गरगरायला लागलं, अख्खं घर डोळ्यांसमोर फिरतंय असं दिसायला लागलं. आणि तेव्हा मी जेव्हा स्कॅनर जवळ नेला तेव्हा त्याच्यावर टू 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 असं बीप वाजत होते, ज्याचं इंडिकेशन होतं की तुमची शुगर डाऊन होते. माझी शुगर 52 झाली होती. माझ्या नवऱ्याने जे दिसेल ते सगळे गोड पदार्थ मला खायला दिले आणि त्याच्यानंतर हळूहळू शुगर वाढायला लागली. तेव्हा मला जरा कुठे हायसं वाटलं, फ्रेश वाटलं. पण मंडळी, मला तेव्हा पहिल्यांदा कळलं की जशी साखर वाढलेली वाईट असते त्याच्या दुप्पट कमी झालेली साखर वाईट असते. आणि तेव्हा मला साखरेचं महत्त्व कळलं.
थोडक्यात काय, आयुष्यातला गोडवा हा बॅलन्सच असावा लागतो, हेच खरं. तर सेकंड ट्रायमिस्टर वॉज लाईक माय गोल्डन पिरियड. त्या पिरियडमध्ये मी माझ्या चंद्रमुखी नावाच्या सिनेमाचं डबिंगसुद्धा केलं आणि त्याच काळात मी माझ्या बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंटच्या दृष्टीने, कारण त्या महिन्यांमध्ये आपल्या बाळाचे एक एक अवयव डेव्हलप होत असतात आणि म्हणून मी जर्मन आणि स्पॅनिश ह्या 2 भाषा त्या दरम्यान शिकायला लागले. आणि मला सांगायला खूप आनंद होतो, माझी मुलगी आता 2 वर्षाची आहे, पण ती खूप जास्त पटकन बोलायला लागली. ती बोबडं बोलत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती कुठलीही भाषा पटकन आत्मसात करते. हिंदी, मराठी, इंग्लिश या तिन्ही भाषा बोलते. आता हळूहळू मी तिला जर्मन पण शिकवण्याचा प्रयत्न करते. तर दुसऱ्या महिन्यात आपण, म्हणजे दुसऱ्या महिन्यात नाही, सॉरी, दुसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये आपण काय काय करतो. त्या महिन्यात मी उत्तम म्युझिक ऐकलं. मी रोज क्लासिकल म्युझिक ऐकायचे. मी रोज माझ्या पोटावरती हात ठेवून म्हणायचे की बेबीला सांगायचे मी की तुझी आई ज्या फील्डमध्ये आहे ते खूप अनसर्टन फील्ड आहे आणि तुझ्या आईचं ते पॅशन आहे, सो प्लीज मला कॉपरेट कर. तुझ्या जन्मानंतर मला लवकरात लवकर काम करता येऊ दे. आणि तेही सत्यात उतरलं, कारण ती 3-4 महिन्यांची झाल्यावर लगेचच मी भाग्य दिले तू मला ही माझी पोस्ट डिलिव्हरी पहिली मालिका केली. सो मला सांगायचं एकच आहे, 4थ्या, 5व्या, 6व्या महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त स्वतःला वेगवेगळ्या गोष्टींकडे, क्रिएटिव्ह गोष्टींकडे गुंतवलंत तर एकतर तुमची मेंटल हेल्थ पण छान राहते, प्लस त्याचा सगळा प्रभाव हा बाळावर पडतो आणि बाळ जन्माला आल्यानंतर त्याचे रिझल्टसुद्धा उत्तम दिसतात. थर्ड ट्रायमिस्टर अर्थातच 7वा, 8वा आणि 9वा महिना. म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले की माझ्या प्रेग्नन्सीमध्ये मी पूर्णतः ॲक्टिव्ह होते. मी अजिबात म्हणजे बापरे आता मी काय करू, कसं करू, असं काही करत नव्हते. मी छान कुकिंग करायचे त्या काळात, छान छान म्युझिक ऐकायचे, छान पुस्तकं वाचायचे, स्वतःला खूप छान ॲक्टिव्ह ठेवलं होतं मी. प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात ज्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये आहे त्यातला अजून एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे तुम्हाला उत्तम गायनोकॉलॉजिस्टची साथ लाभणे. माझ्या नशिबाने मला डॉक्टर प्राजक्ता अहिरे ही जी माझी डॉक्टर आहे ती कमाल मिळाली होती. माझा 8वा महिना सुरू झाल्यानंतर ऑलमोस्ट ती मला रोज मेसेज करून विचारायची की बेबीची मूवमेंट होते ना, बेबीची मूवमेंट होते ना. मला वाटायचं की रोज का मेसेज करून ही विचारते की बेबीची मूवमेंट होते ना, पण त्याचं महत्त्व मला माझ्या डिलिव्हरीनंतर पटलं. ते कसं ते मी सांगेनच पुढे जाऊन, पण हॅट्स ऑफ टू हर. तिच्यामुळे माझी अतिशय उत्तमरित्या डिलिव्हरी झाली. आणि ह्या सगळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं नवऱ्याचं ऑफिस त्यावेळेला गुडगावला होतं आणि बाळ झाल्यानंतर त्याला सुट्ट्या घेणं जास्त महत्त्वाचं होतं आणि ते आम्ही दोघांनी ठरवलं होतं की बाळ झाल्यानंतर तो इथे असलाच पाहिजे. पण त्यामुळे तो गुडगावला आणि मी ठाण्यात, असं आम्ही लॉंग डिस्टन्स रिलेशन आमचं होतं माझ्या प्रेग्नन्सीमध्ये काही काळ. पण त्यावेळेला माझी आई, माझी मावशी किंवा माझे इतर नातेवाईक, सासू सासरे, माझ्या मैत्रिणी, ह्या सगळ्यांनी मला प्रचंड मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे ह्या निमित्ताने मी त्या सगळ्यांचे खूप आभार मानते. कारण प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला एकाकी वाटू शकतं किंवा मानसिकरित्या चढ उतार होऊ शकतात, पण हे सगळ्या गोष्टी आणि अर्थातच माझ्या नवऱ्याने लांब राहून सुद्धा माझी अतिशय छान काळजी घेतली. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना, माझ्या सगळ्या ह्या निमित्ताने सगळ्या लोकांना मला थँक्यू म्हणायचं आहे आणि आय लव्ह यू सो मच. 5वा मुद्दा, द बिग डे. मंडळी, दर महिन्याला सोनोग्राफी, दर महिन्याला काही टेस्ट, हे सगळं सुरळीतपणे पार पडत होतं. मला 9वा लागून साधारणतः एक आठवडाभर झाला होता. 25 नोव्हेंबरची तारीख होती आणि नेहमीप्रमाणे आम्ही सोनोग्राफी करायला गेलो. घरी आलो, मी जेवायला बसले, सोनोग्राफीचे रिपोर्ट माझ्या डॉक्टरना पाठवले होते आणि अचानक माझ्या डॉक्टरचा फोन आला की ऐक, आपल्याला आजच्या आज बेबीला बाहेर काढायचं आहे. ते ऐकल्यानंतर क्षणात, म्हणजे ऑफकोर्स आपल्याला कधी ना कधीतरी डिलिव्हरी करायची आहे वगैरे हे सगळं जरी असलं तरी अचानक पडलेल्या या बॉम्बमुळे मी आणि माझे कुटुंबीय कम्प्लिटली हादरून गेलो होतो. पण तिने तेव्हाचं रिझनही सांगितलं, माझ्या पोटात ॲम्निओटिक फ्लुइडचं प्रमाण वाढलं होतं, त्याच्यामुळे बेबीला ब्रीदिंग इश्यू येऊ शकला असता आणि डायबेटिक पेशंटमध्ये, डायबेटिक महिलांमध्ये जास्त करून ॲम्निओटिक फ्लुइड वाढण्याचं प्रमाण हे इतर नॉन डायबेटिकपेक्षा जास्त असतं, जास्त फास्ट असतं. आणि म्हणून तिने आम्हाला फोन करून हे सांगितलं की आजच्या आज आपल्याला बाळाला बाहेर काढायचं आहे. खरंच सांगते, मी अक्षरशः जेवायला बसले, तुम्ही माझा हात असा काय असं झालं.
बाळाला बघण्याची उत्सुकता, काय असेल, मुलगा असेल का मुलगी असेल, ह्या सगळ्या एक्साइटमेंट एका बाजूला आणि अचानक पडलेल्या बॉम्बमुळे मी हादरले होते हे एका बाजूला. पण इतक्या अचानकपणे या सगळ्या गोष्टी घडल्या होत्या. डॉक्टरने विचारलं, आत्ता काय करतेस? मी म्हटलं की मी आत्ता जेवायला बसले. तर ती म्हणाली, आत्ताचं जेवण कर, पण त्याच्यानंतर पुढचे मी सांगेपर्यंत कुठलंही लिक्विड नाही, कुठल्याही प्रकारचं अन्न जेवायचं नाही, अन्न खायचं नाही. म्हणजे थोडक्यात काय, जेवण झाल्यानंतर काही खायचं प्यायचं नाही. झालं. सगळी फोनाफोनी बाकीच्या नातेवाईकांना झाली आणि 25 नोव्हेंबरला मी ठाण्यात एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्यातही मजा म्हणजे तिथे असणाऱ्या एका नर्सने मला ओळखलं की अरे तुम्ही टी व्हीत काम करताना वगैरे वगैरे. त्या म्हणाल्या की एक सेल्फी मिळेल का? माझं असं झालं होतं किंवा माझा वरचा जीव वर झाला आहे, माझा जीव अक्षरशः इथे आला आणि तुम्ही सेल्फी का मागताय? सो मी त्यांना नम्रपणे नकार दिला आणि सांगितलं की मी जायच्या अगोदर तुम्हाला सेल्फी नक्की देईन, पण आत्ता मी त्या मेंटल कंडिशनमध्येच नाही आहे. मला आत्ता फक्त माझ्या बाळाला सुखरूपपणे या जगात आणायचं एवढंच माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि रात्री 10:10 मला माझी लेक सान्वी झाली आणि आकाश ठेंगणं होणं हे जो वाक्प्रचार आम्ही लहानपणापासून आपण ऐकत असतो त्याची प्रचिती मला 25 नोव्हेंबरला रात्री 10:10 आली. आणि अर्थातच एका गोड मुलीला मी जन्माला घातलं आणि आम्हाला मुलगीच हवी होती, त्याच्यामुळे तर अजून डबल आनंद झाला होता. तर आणि आता आता माझी सान्वी 2 वर्षाची आहे, भयंकर मस्तीखोर आहे, द्वाड आहे. माझं बाळ जन्माला आल्यानंतर तिची पहिली टेस्ट केली होती, ती होती इफ शी इज डायबेटिक ऑर नॉट. आणि जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की डोंट वरी, शी इज कम्प्लिटली फिट अँड फाईन अँड हेल्दी बेबी आणि ती नॉन डायबेटिक आहे, त्यावेळेला मला आयुष्यात मला सगळं काही मिळालं असं एक क्षणभर जे फिलिंग येत होतं ते आलं. आणि तुम्हा सगळ्यांचं प्रेम सान्वीला मिळू दे, तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद तिला मिळू देत. पण मंडळी, आजचा व्हिडिओ करण्यामागे कारण हेच होतं की कधीकधी जी मी इतकी वर्ष मला माझ्या मनात जी भीती होती की डायबेटीस असेल तर हे नाही ना होणार, बाळाला ते नाही ना होणार किंवा काय, पण योग्य मार्गदर्शन, उत्तम जोडीदार, उत्तम फॅमिली, ह्या सगळ्यांची साथ जर का असेल तर आता इतकं आणि विज्ञान पुढे गेलं की प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन आहे आपल्याकडे. त्याच्यामुळे तुमच्या मनात जर का आई होण्याबद्दल काही भीती असेल किंवा काय असेल तर ती योग्य लोकांसमोर ती व्यक्त करा, त्यांचं काउन्सिलिंग घ्या हवं तर. पण ट्रस्ट मी, ही एक सुंदर प्रक्रिया आहे आणि मी आजचा व्हिडिओ म्हणूनच शेअर करते की जेणेकरून माझ्या या जर्नीमुळे तुम्हाला कदाचित काही फायदा झाला तर नथिंग लाईक इट. सो मला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा, सर्व भावे करावे आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि हो, आय लव्ह यू ऑल. थँक्यू. असंच प्रेम करत राहा. आणि हो, तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयांवरती मी व्हिडिओ बनवायला हवेत किंवा बनवलेले आवडतील हेही मला कळवा. तोपर्यंत सगळ्यांनी भरपूर काळजी घ्या. आय लव्ह यू ऑल.